मराठी, ते धडक ते धडक। ऑफर ऑफर ऑफर, तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्सची धमाका ऑफर। तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा, दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू, LED, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, आटा चक्की, वॉटर फिल्टर, गिझर, इस्त्री, मिक्सर, होम थिएटर, फॅन, मायक्रो ओव्हन, इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाज सह HDFC, पुनावाला तसेच IDFC फायनान्सच्या सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण। त्वरा करा, नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या। संपर्क आपल्या स्क्रीनवर। पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स, कैलाश सेंटर समोर, विटा रोड, तासगाव। तासगावातील आंदोलकांनी आज पहाटे मोठी खळबळ उडवून दिली आहे। बस स्थानक चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आलाय। प्रशासकीय परवानगी न घेता पुतळा बसवल्याने पोलीस प्रशासनाने हा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतलाय। तर यावेळी आक्रमक झालेल्या प्रशांत सदामते यांनी गळफास आंदोलनाचा इशारा दिलाय। तासगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याच्या मागणीसह मातंग समाजाच्या अन्य मागण्यांसाठी 29 सप्टेंबर पासून स्वाभिमानी स्वराज्य सेना संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। मात्र आज शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी बेमुदत उपोषणाला 5 दिवस होऊन देखील स्थानिक व जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही। याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत मातंग समाजातील युवकांनी आज शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 5च्या सुमारास तासगाव येथील बस स्थानक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठी प्रशासकीय परवानगी न घेतल्याने पोलिसांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला। बघूया या संपूर्ण प्रकारानंतर आंदोलक प्रशांत सदामते नेमके काय म्हणाले। सर्वांना क्रांतिकारक जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय शिवराय। मी प्रशांत सदामते गेली 5 दिवस झालं मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयासमोर मी बेमुदत उपोषण करतोय। आजचा 5वा दिवस आहे। आज आम्ही सकाळी तासगावकरांची आणि तासगावातील सर्व मातंग समाज बांधवांची एक वर्षानुवर्ष मागणी होती की तासगावमध्ये देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा झाला पाहिजे। तर ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती, परंतु आज आमच्या भावना तीव्र झाल्या आणि आम्ही आज तासगाव बस स्टँड परिसरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला। त्यानंतर काही वेळाने पोलीस प्रशासनानं आम्हाला तहसीलदार, प्रांत आणि इथले नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेऊन पुतळ्याला जागा देण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। त्यानंतर आम्ही त्यांच्या आश्वासनावरती थोडंसं शांत राहण्याचा विचार केला, परंतु जर आज बैठक होत नसेल आणि प्रशासन पुतळ्यासाठी जागा देत नसेल तर 2 दिवसात आम्हाला या ठिकाणी स्वतःला गळफास लावून घेऊन फाशी आंदोलन केल्याशिवाय आम्हाला मार्ग राहणार नाही। त्यामुळं मी इथल्या राज्य सरकारला आणि प्रशासनाला इशारा देतोय की जर आमच्या काही जीवास बरं वाईट झालं तर याला स्वतः प्रशासन आणि जिल्हा प्रशासन आणि हे सरकार जबाबदार आहे। सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय, जय लहुजी, जय भीम, जय अण्णाभाऊ। गेली 5 दिवस झाले मातंग समाज बांधव आणि प्रशांत सदामते 5 दिवस झाले तासगाव तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी उपोषणास बसले आहेत। तरी 5 दिवस होऊन गेले तरी इथले प्रशासन आहे, राज्य सरकार या उपोषणाची दखल घेत नाहीत। मला प्रश्न विचारायचा आहे इथल्या प्रशासनाला आणि राज्य सरकारला की आमच्या या समाज बांधवांचा अंत अजून किती दिवस बघणार आहात? आमच्या उपोषणकर्त्यांचं काही बरं वाईट व्हायची वाट बघत आहात का? या गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे, राज्य सरकार आहे, यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे। या आमच्या मातंग समाजाचा अंत अजून आपण किती दिवस बघणार आहात? या गोष्टीचा उद्रेक म्हणून आज तारीख 3/10/2025 रोजी आमच्या या उपोषणाला ज्या मातंग समाजाच्या जिव्हाळ्याच्या ज्या मागण्या घेऊन बसल्या आहे त्यामधील आमची अग्रेसिव्ह मागणी जी होती की तासगाव शहरामध्ये
साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावा, त्याचं स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं, करण्यात यावं, ही जी आमची प्रामुख्यान मागणी होती, त्या मागणीसाठी आम्ही त्या तासगाव बस स्थानकाजवळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आज बसवण्यात आला आहे. आणि तो पुतळा जोपर्यंत कायमस्वरूपी होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणातून माघार घेणार नाही. आणि उलट या संघर्षाची तीव्रता येणाऱ्या काळात आणखी आम्ही तीव्र करणार आहोत. याची प्रशासनाने, राज्य सरकारने दखल घ्यावी आणि यावर काय असेल तो तोडगा काढून आम्हाला, आमच्या समाजाला न्याय द्यावा, ही विनंती. जय भीम. जिओ मराठी, ते धडक